पोहोचला। आज या दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहताय वेनगाव आणि त्यांच्या विरोधात गौर कामत। या संघांपैकी जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल। क्वार्टर फायनल मॅच या मॅचला आपण म्हणूयात। सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला टास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। वेनगाव वर्सेस गौर कामत। टॉस जिंकला वेनगाव टीमने आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला या मॅच मध्ये। श्री गणेश क्रिकेट संघ मोईलीचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती, अंतिम मॅच आहे त्यामुळे आपण बॉर्डर लाईनचा ताफा घ्या। रुपेश आणि रुपेश सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती। निलेश बॉलिंग ट्रॅक वरती। मॅचला करूया सुरुवात। अंतिम सामना आजच्या दिवसातील गौर कामत आणि त्यांच्या विरोधात वेनगाव। पहिलाच बॉल शफलवर मारलाय, जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय, बॉल लॉंग स्टॉपला चाललाय 4 धाव संख्येसाठी। सुरुवात रुपेशच्या बॅट मध्ये 4 धावा। बॉल नंबर 2 पुन्हा एकदा कट करायचा होता ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल। ऑफिशियल सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल। व्हाईट बॉल ने एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 5 बिनबाद 5 धावा धावफलकावरती। वेनगाव संघ प्रथम बॅटिंग करतो या मॅच मध्ये। चांगला बॉल निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या थांबेल 5 या धावसंख्येवरती। अंतिम मॅच आहे। संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही जे केलं ते पुढे न्यायचं आहे, त्यासाठी या मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळवणं फार महत्त्वाचं आहे। सेमीफायनल नंबर 1 खेळण्यासाठी हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात। बॉल नंबर 3 पुन्हा एकदा शफलवर मारण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू। 3 बॉल मध्ये धावा येतात 5 धाव फलकावरती। कमबॅक केलं, पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यानंतर पुढील 2 बॉल कमबॅक करतोय निलेश। डान्सिंग डाऊन द विकेट, हवेमध्ये बॉल, अप्रतिम कॅच। फलंदाज होतोय बाद रुपेश। थँक यू डीजे।
पहिला धक्का रुपयाच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज योगेश इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. 4 बॉल संपलेत, 5 धाबा धावफलकावर. बॉल नंबर 5 फटका व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही. रनआउटची संधी, परंतु सुखरूपरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज रुपेश. धावसंख्या मिळालेल्या बॉलवरती 1 न धावसंख्या पुढे जाते 6 धाबा धावफलकावरती. 5 बॉल संपलेत, 6 धाबा आहेत धावफलकावरती. करंट रन रेट 7.20. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहताय 20. इथून जर एखादा मोठा फटका आला तर प्रोजेक्टेड स्कोअर तुम्हाला वाढत असताना दिसेल. अंतिम बॉल सन्मान दिलाय बॉलवरती. हलक्याच्यानं पुश केलाय सेन्सिबली. डायरेक्ट हिट कदाचित जर लागली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु रन मिळालेल्या बॉलवरती पुन्हा एकदा एकेरीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 1-7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्याची स्थिती आपण पाहताय. टीम वेनगाव संघाची प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करत असताना 1-7 धावा धावफलकावरती. निलेश वाघमारे. रुपेश ऑन स्ट्राइक वरती आपण पाहताय. सलामीच्या भूमिकेत तो गेलाय. योगेश नॉन स्ट्राइक एंड वरती. स्क्रीन वरती आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज बाद. निलेशचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने सेन्सिबली पुश केलाय, ड्राईव्ह केलाय बॉल डीप बॅकवर पॉइंटला. क्षेत्ररक्षक योग्य रीतीने फिल्डिंग. रन मिळते या बॉलवरती 1. धावसंख्या धावफलकावरती येते 8. योगेश लेफ्टी बॅट्समन. वेगवान बॉल, दिशा खराब आहे. अपस्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल ऑफिशियल सांगत असताना वाईट बॉल ने एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा 9 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय. चांगला बॉल, परंतु दिशा खराब आहे ऑफिशियल पुन्हा एकदा सांगत असताना. वाईट बॉल ने एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा धावफलकावरती धावा आहेत 10. 2 लगातार अतिरिक्त धावा फेकल्यात. बॉल नंबर 3, बॉल नंबर 2 निर्धाव चेंडू येतोय. 2 वाईट नंतर एक चांगला बॉल फेकलाय गोलंदाज निलेश वाघमारेनं. धावसंख्या 10 वरती स्थिर आहे. 1 फलंदाज बाद. बॉल संपले त्या षटकातील 2 धावा खर्च केल्यात 3 निलेश वाघमारेनं. आणखी एक चांगला बॉल. 2 बॉल खराब फेकले, त्यानंतर 2 बॉल चांगल्या रीतीनं फेकलेत गोलंदाज निलेशनं. योगेश मोठ्या फटक्यांसाठी चाचपटतोय, परंतु त्याला ती संधी निर्माण करून देत नाहीये गोलंदाज. रदारमध्ये बॉल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पकडली जाईल कॅच. फलंदाज होतोय बाद. योगेश हॅज टू डिपार्ट. वरती 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास देखील आलेल्या प्रहार चढवतोय. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मध्ये 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या मिळतील 1 च्या मदतीने धावसंख्या 11. बॉल संपलेत 5. 11 बॉल संपलेत आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरची मॅच. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. स्विचिटचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. अंतिम क्षणी चांगली गोलंदाजी योगेशची देखील राहिली आहे.
2 षटकांमध्ये धावा आहेत धाव फलकावरती 11 अंतिम 1 षटक येणं बाकी. षटकामध्ये धावा जमवण्याचा मानस आहे वेनगाव टीमचा, तर धावा वाचवण्याचा मानस आहे तो गौर कामत टीमचा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. अंतिम ओव्हर. निर्धाव चेंडू होते. व्हाईट बॉलचा कॉल होता फलंदाजाचा, परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॉल योग्य टप्प्यावरती रमेश. चांगली बॉलिंग राहिली आजच्या दिवसामध्ये रमेश या गोलंदाजाची, आणि आता या मॅचमध्ये अंतिम मॅचमध्ये चांगली गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा गुडल्यांच्या स्पॉटवरती, परंतु दिशा आबेली थोडीशी खराब. ऑफिशियल सांगत असताना 2 जमिनी समांतरात कवायत करण्यास भाग पडलंय सायंकाळच्या सत्रामध्ये ऑफिशियल्सला. धावसंख्या 12 अंकावर. 12 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. 5 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. बॉल नंबर 3 खोलात टाकलाय. ओव्हर पिच बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो, परंतु इथे मात्र कलेक्शन खराब. धावा मिळतील 2. 2 धावा वाचवू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. 14 धावा धावफलकावरती. 14 बॉलमध्ये जवळजवळ 14 धावा आहेत. करंट रन रेट आपण पाहताय 6.00. धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन करत असताना फिंगर रोल केले या बॉलवरती गोलंदाज रमेशनं. निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या तिथेच थांबेल 14 या धावसंख्येवर. विकास वनडाऊनच्या भूमिकेत तो गेलाय. 4 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवरती तो खेळतोय, आणि 3 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती खेळतोय. रुपेश अखू टप्प्याचा बॉल हॅमर केलाय. कॅपमध्ये स्ट्रोक वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. बॉल जाईल 1 टप्पा घेत. 4 धावसंख्येसाठी येतोय. मिड विकेट मध्ये चौकार. बाकी आहे अजूनही. या 2 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे वेनगाव टीमला. इथे मात्र चुकी. आणखी एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. व्हाईट बॉल. 19 धावा आहेत धावफलकावर. 2 गडी बाद. आणखी एकदा फार खराब चेंडू. खराब चेंडूची सांगता होतीये. 20 धावा धावफलकावरती. 4 धावा आल्यानंतर प्रेशर स्वतःकडे ओढावत असताना रमेश 6 धावा आलेत मागील एका बॉलमध्ये. 20 धावा धावफलकावरती. डॉट बॉलची होती सांगता. निर्धाव चेंडू. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती. महत्वाचा बॉल आहे. इथे देखील फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, आणि इथे मात्र फलंदाज बाद. 21 धावसंख्येचा टार्गेट सेट केलंय. सेमीफायनल मॅच मध्ये पोहोच
18 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे गौर कामत टीमला सेमीफायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. पलसधरी संघ कालच्या दिवसामध्ये दाखल झालाय सेमीफायनल मॅच मध्ये. पहिलाच बॉल डायरेक्ट हिटची संधी होती. वाईट बॉल प्लस एक, दोन एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा ऍड होतील धावफलकावरती. एकवीसचं टार्गेट आहे. वेगवान बॉल, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. धावसंख्येची गरज आहे. एक बॉल संपलाय, 2 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज रमेश. लो स्कोरिंग मॅच. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. गलीमध्ये रन मिळेल एक. धावसंख्या 1 न पुढे सरकत असताना 3 धावा धावफलकावरती. 21चं टार्गेट, 7ची सरासरी आहे. 2 बॉलमध्ये धावा जमवल्या 3 गौर कामत टीमनं. वेगवान बॉल, वेगानं बॅटचा फ्लो देखील ओपन झाला होता. ऑन साइडला फटका मारायचा होता रघुनाथला. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 3 बॉल संपले, 3 धावा धावफलकावरती. चांगला बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू. 4 बॉलमध्ये धावसंख्या आहे 3. 21चं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये ते टार्गेट मोठा करण्याचा प्रयत्न गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. बॉल नंबर 5, बॅकफुटाचा हुक करण्याचा प्रयत्न. सचिन बॉल खाली करणार नाहीये, चुकी लागलाय. आणखी एक धक्का टीम गौर कामत संघाला.
21 धावा फार कमी वाटत आहेत, परंतु त्या आता वाढवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. अवघड्या बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, सचिन करणार नाहीये चुकी आणि इथे मात्र लगातारचा दुसरा धक्का लागत असताना 3 या धावसंख्येवरती 3 ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर. बारा बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. रुपेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती. बारा बॉल 18 ची गरज आहे. फटका व्यवस्थित बॅटवरती नाही. रन मिळते या बॉलवरती देखील एक. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 11 बॉल आता 17 ची आवश्यकता. चला लवकर केला प्लीज. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा हवेत. नो मॅन्स लँड रिझन मध्ये बॉल एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत मिळतील धावा 2. 2च्या मदतीने धावसंख्या 6. 10 बॉल शिल्लक आहेत. 15 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॅकफूटला जाऊन फ्लिक करायचा होता. सफल झाले होते फलंदाज पूर्णपणे, परंतु बॉलचा वेग प्रचंड होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 8 बॉल 15 ची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका हवाय. 8 बॉल 15 ची आवश्यकता.
बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅन मध्ये. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट. जबरदस्त कलेक्शन. फलंदाज होतोय बाद. सात बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये दुहेरी धाव अपेक्षित आहे टीम गौर कामत संघाला. वेनगाव संघ जबरदस्त बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. 21चं लक्ष होतं. समरेन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खालीच राहतो फ्लिपर टाईप न. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 6 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. थोडासा स्पीडअप करा, अंधार होत चाललाय. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. बॉल 14 ची गरज. नेत्रदीपक फटका, क्षेत्ररक्षक. जबरदस्त फिल्डिंग. सावरले अंतिम क्षणी स्वतःला. 6 धावांचा इशारा येतो ऑफिशियलचा. अप्रतिम फटका. सहकार्य करा.
आम्हाला फार महत्वाचा आहे. प्रेक्षक काही सांगू परंतु स्वयंसेवकांचा डिसिजन फार महत्वाचा आहे. सर्व प्रेक्षक मायबापांना देखील विनंती आहे की आपण योग्य तो डिसिजन द्या. 5 बॉल आता 8 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा सामना आहे. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती. निर्धाव चेंडू येतोय. 4 बॉल आता 8 ची गरज. रघुनाथ ऑन स्ट्राइक आपण पाहताय. जबरदस्त फटका आहे. गॅप मध्ये बॉल. 4 बॉल 8 ची आवश्यकता असताना अंतिम क्षणी अडवलाय बॉल. चांगल्या रीतीने फिल्डिंग. मिड विकेट मध्ये धावा मिळतात त्या बॉलवरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या 15. 3 बॉल आता 6 धावसंख्येची गरज आहे. 21चं लक्ष छोटं होतं परंतु आता ते थोडंसं मोठं ठरलं. 3 बॉल 6 ची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा येणं अपेक्षित आहे. तीन बॉल 6. अतिशय चुरशीचा सामना आपण पाहताय. रपटप मॅच. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला टास मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 6 धावा जर आल्या तर 101 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार जर आला तर 101 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 6 ची गरज. व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाही. डाऊन द ग्राउंड. 1 रन कंप्लीट. हलकीशी मिस फिल्डिंग. धावा मिळतील 2. आता 2 बॉल 4 ची गरज. हवा असा वाटणारा सामना खऱ्या अर्थानं आपण पाहताय. 2 बॉल आता 4 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांना हवा असा वाटणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे मॅच मध्ये. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला टास. 2 बॉल 4 ची गरज. लोवर फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रोची आवश्यकता होती आणि इथे मात्र केली चुकी. 1 बॉल आता 2 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. मागील सामना देखील त्याच पद्धतीने झाला होता आणि तिथे मात्र फलंदाज क्लीन बॉलच्या स्वरूपात बाद झाला होता. आता 1 बॉल 2 ची गरज आहे. एक बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. सामना संपू द्यात. एक बॉल 2 ची गरज. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी एकीकडे 2 करायच्यात, एकीकडे 2 वाचवायच्यात. काय होईल या मॅच मध्ये. एक बॉल 2 ची गरज. फटका निघालाय आणि तिथे मात्र पकडली जाईल कॅच.